अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर मी आलेले आहे आता स्कूलमध्ये। सकाळी सकाळी खूप जास्त थंडी आहे आणि आता माझा स्कूलचा टायमिंग येतोयच आहे, त्यामुळे मी स्कूलमध्ये आलेले आहे। तर मी आज माझा आहे 11वा गुरुवार। तर 11व्या गुरुवारी मी स्वामींसाठी सकाळी साध्याच पोळींचा नैवेद्य दाखवणार होते, कारण सकाळी पुरणपोळी करणं शक्य नाही, त्यामुळे मी साध्याच पोळीचा नैवेद्य करत होते। तर त्यामध्ये मला स्वामींचं प्रतिमा, साक्षात स्वामींची प्रतिमा दिसून आली। जसं की तुम्ही बघतच आहात, साक्षात स्वामी दिसत आहे त्यामध्ये। तर माझं मन एवढं प्रसन्न झालं की स्वामींनी मला पुन्हा जे 11 गुरुवारचं आहे फळ तर दिलंच, मला माझ्या इच्छा पण पूर्ण केल्या, पण असा संकेत दिला की स्वामी नेहमी माझ्या पाठीशी आहे आणि मी जे व्रत केलं आहे ते खूप मनापासून केलं आहे। माझ्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही। माझं हे पहिल्याच वेळेसचं व्रत होतं, ते स्वामींनी निर्विघ्नपणे पार पाडलेलं आहे। आणि अशाच हे पहिलं व्रत होतं, पण मी आणखीही स्वामींचे व्रत करणार आहे, कारण माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहे या 11 गुरुवारमध्ये। तर एकच इच्छा मागितली होती, पण स्वामींनी अशा 2-3 इच्छा पूर्ण केलेल्या आहे माझ्या, ज्या की मला वाटलंही नव्हतं। तर स्वामींनी मला चमत्कार दाखवला आहे, तर एवढं मन प्रसन्न वाटत आहे। आणि आज मी संध्याकाळी तुम्हाला दाखवणारच आहे मी स्वामींच्या गुरुवारचे उद्यापन कसे करणार आहे। तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आशा करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल। तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।